अहमदनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाराभावळी येथील मुस्लिम समाजाच्या जामिया मोहम्मदिया मदरसा या ठिकाणी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। मदरसा परिसरामध्ये एकूण 451 झाडांचं वृक्षारोपण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले। जामिया मोहम्मदिया या मदरसामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 2000 विद्यार्थी शालेय शिक्षण तसेच धार्मिक शिक्षण घेत आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मदरशामध्ये पाण्याच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागते। त्यामुळे नवनिर्वाचित खासदार या नात्यानं मदरसा येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त करण्यात आली। या मागणीला प्रत्युत्तर देत खासदार लंके यांनी आपल्या भाषणाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली। मदरसामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमप्रसंगी खासदार निलेश लंके यांनी 2000 विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या या मदरसाची माहिती जाणून घेतली। तसेच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची ग्वाही देत उद्भवलेल्या समस्या सोडविण्याचं आश्वासन देण्यात आलं। दरम्यान या कार्यक्रमप्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मदरसा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2-2.5 तास उशीर झाला। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी वृक्ष लागवड अक्कलकुवा येथील हजरत मौलाना गुलाम मुस्तफा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये अनेक मदरसे चालतात आणि त्या मदरशाच्या माध्यमातून आज 28,000 मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आज आपल्या बाराभावळी या ठिकाणचे सुद्धा जनाब कारी मोहम्मद शादाब हे या ठिकाणी या मदरशाचं काम पाहत आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्या पूर्वजांनी या मदरसासाठी योगदान दिलं ते सय्यद लतीफ सय्यद यांच्या परिवाराला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो। गेल्या कित्येक वर्षापूर्वी 55 एकर क्षेत्र या मदरसाला लतीफ सय्यद आणि त्यांच्या परिवाराने दिले आणि या मदरसामध्ये खऱ्या अर्थाने इतकं गुरुवाचं काम चालतं म्हणजे ज्या मुलांना एवढे नाही गोरगरीब कुटुंबातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम या मदरशामध्ये चालतं। या मदरशामधून शिक्षण घेणारा मुलगा हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस सर्व धर्म समभावाची भावना ठेवून या ठिकाणचा प्रत्येक विद्यार्थी बाहेर पडतो। आजकाल राजकारणी लोक समाजामध्ये गैर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पण आमच्या मदरसामधील विद्यार्थी खऱ्या अर्थाने समाजाला एकोप्याने घेऊन चालण्याचं काम या ठिकाणचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होतो। म्हणजे या ठिकाणी नुसतं शिक्षण दिलं जात नाही तर समाजामध्ये सुद्धा कसं वावरलं पाहिजे, समाजासाठी आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे या भावनेतून या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम केलं जातं। आज सुद्धा 450 वृक्षाचे लागवड या ठिकाणी होणार आहे। वृक्ष लागवड म्हणजे आज आपण जे ऑक्सिजन घेतो वृक्ष वल्ली सगळे सोयरे आपण जे म्हणतो वृक्षाची लागवड ही खऱ्या अर्थाने काळाची गरज झालेली आहे। कारण प्रदूषण एका बाजूला प्रदूषणाची वाढ होत चाललेली आणि दुसऱ्या बाजूने आपण वृक्ष लागवड केली पाहिजे। वृक्ष लागवडीसारखा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला। आताच मला आमच्या काही मान्यवरांनी सांगून गेले या ठिकाणचे अनेक प्रश्न या पुढील काळात काही जे प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्यातलंच एक सहकारी या नात्याने प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं आहे। हमारे लिए बड़ी खुशी की बात है कि आज दिनांक 11 जुलाई 2024 को हमारे मदरसे जामिया मोहम्मदिया में हमारे इलाके यानी जिला अहमदनगर की मशहूर शख्सियत तशरीफ लाए हैं। हम सभी कर्मचारी वर्ग की जानिब से जनाब निलेश लंके साहब और उनके साथ आए हुए तमाम मेहमानों का मुअज़्ज़ज़ मेहमानों का दिल की गहराइयों से इस्तकबाल और स्वागत करते हैं
और उनकी आमद पर शुक्रगुजार है कि उन्होंने हमारी दावत को कबूल किया और हम सबको इज्जत बख्शी। बहरहाल मैं आपको हमारे जामिया अक्कलकुआ की स्थापना 1979 में महाराष्ट्र के नंदुरबार जिला अक्कलकुआ तालुका में हुई है। हजरत मौलाना गुलाम मोहम्मद साहब उस्तानी के हाथों से हुई। जामिया अक्कलकुआ ने अपनी दीनी, दुनियावी, मिली, समाजी खिदमत में नुमाया कारकर्दगी से न सिर्फ भारत देश बल्कि इंटरनेशनल में भी अपनी खिदमत से मानवता को फायदा पहुंचाया। इसी का नतीजा और असर ये हुआ कि मुल्क भर से तलबा और स्टूडेंट्स अपनी असली शिक्षण लेने के लिए जामिया में आते रहे। बहुत कम मुद्दत में जामिया अक्कलकुआ एक बड़ी अजीम यूनिवर्सिटी बनकर उभरा। इसी पर बस नहीं, जामिया में पूरे देश में अलग अलग राज्यों में कई शाखे और ब्रांचेस कायम हैं, जिनमें से हमारा ये मदरसा जामिया मोहम्मदिया अहमद नगर भी है। चुनांचे हजरत मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानी बरकातहुम दामत बरकातहुम ने 2005 में हजरत मौलाना अबुल खैर मक्की साहब के हाथों से इस मदरसे की स्थापना रखी, बुनियाद रखी और ये हमारा मदरसा जामिया अक्कलकुआ के तर्ज पर ही काम करता है। 18 बच्चों ने कुरान मुकम्मल किया, कुरान मजीद मुकम्मल किया सर में 1418 बच्चों ने कुरान मजीद मुकम्मल किया और उसी तरीके से 680 बच्चे कुरान मजीद को मुकम्मल कर चुके, पाठ कर चुके ज़बानी। और इसी तरीके से 155 तलबा आलिम बनकर यहाँ से निकले हैं। इसी तरीके से आसरी उलूम यानी स्कूल की तालीम के अंदर हमारे मदरसे की खिदमत काबिल तारीफ रही। चुनांचे अब तक 416 बच्चों ने एसएससी पास की और 237 बच्चों ने एचएससी पास किया। इसी तरीके से तकरीबन 70 बच्चों ने बीए और 20 बच्चों ने बीएड और 502 बच्चों ने अपने यहाँ से आईटीआई मुकम्मल किया। इसके अलावा जामिया अक्कलकुआ की निगरानी में शाखों के माबैन नहव, सरफ और हिफ्ज़ कुरान, तफसीर वगैरह की जो कंपटीशन होते हैं उसके अंदर भी हमारे बच्चों की नुमाया कामयाबी रही है।